ठाण्यात 35 वर्षीय तरुणाची निर्गुण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे। हत्येनंतर मुंडके छाटून ते मृतदेह शेजारीच ठेवण्यात आलं होतं। इमारतीच्या टेरेसवर ही हत्या करण्यात आली आहे। घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता आणि मृतदेह रक्ताच्या धारोळ्यात पडला होता। या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करतायत। याबाबत मिळालेली माहिती अशी आहे की ठाण्यातील एका हाय प्रोफाईल सोसायटीत हत्येची घटना समोर आली आहे। हत्येनंतर 35 वर्षीय तरुणाचं मुंडकं छाटण्यात आलंय। सोमनाथ सातगिरे असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे। तो सोसायटीत मुख्य सुरक्षा अधिकारी होता। या प्रकरणी पोलिसांना त्याच्या साथीदारावर संशय आहे। कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोढा आमरा कोळशेत रोड येथे खुनाची घटना घडली आहे। सोमनाथ हा या सोसायटीत मुख्य सुरक्षा अधिकारी कार्यरत होता। त्याच्या साथीदारानं ही हत्या केली असावी असा पोलिसांचा संशय आहे। प्रशांत कदम या तरुणानं हत्या केली असावी असा कयास लावला जातोय। दरम्यान हत्येचं कारण समोर आलेलं नाहीये। या घटनेनं ठाण्यात खळबळ उडाली असून कापूरबावडी पोलीस स्थानक पुढील तपास करत आहे। पोलीस स्टेशन कापूरबावडीच्या हद्दीमध्ये लोढा आमारा बिल्डिंगच्या टेरेसवर सोमनाथ सातगीर अंदाजे वय 35 वर्ष याचा मृतदेह मिळून आला। प्राथमिक तपासामध्ये रात्री 10 वाजेच्या दरम्यान त्याच्यासोबतचा जो सहकारी कामगार आहे याने त्याचा खून केल्याचं निष्पन्न होत आहे। त्या अनुषंगानं पोलीस गुन्हा दाखल करत आहेत आणि पुढील तपास आम्ही करत आहोत।